एक असा मंत्र जो फक्त विघ्न नाही तर तुमचं नशीब बदलू शकतो. जो रोज म्हणतो त्याला ज्ञान, यश आणि मोक्ष मिळतो. आज आपण जाणून घेणार आहोत श्री गणपती अथर्व शीर्षाचा अर्थ आणि त्याची शक्ती. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. हे देवांनो, आम्ही शुभ ऐकावे, शुभ पाहावे आणि निरोगी शरीराने आयुष्यभर उपासना करता यावी अशी प्रार्थना आहे. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं. हे गणेशा, तूच प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तूच सृष्टीचा निर्माण करता, पालन करता आणि संहार करता आहेस. ऋतं वच्मि सत्यं वच्मि अव त्वं मां अववक्तारं अवश्रोतारं. मी सत्य बोलतो आहे. हे गणेशा, मला आणि सत्य ऐकणाऱ्यांचे रक्षण कर. अवदातारं अवधातारं अवानुचानम अवशिष्यम अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. हे प्रभो, मला सर्व दिशांनी, पुढे, मागे, डावे, उजवे, वर आणि खाली सर्व बाजूंनी रक्षण कर. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. तू ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप आणि ब्रह्मस्वरूप आहेस. तूच सर्वत्र आहेस. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि. संपूर्ण जग तुझ्यापासून निर्माण होते, तुझ्यामुळे टिकते आणि तुझ्यातच विलीन होते. त्वं गुणत्रयातीतः त्वं अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनोऽध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम. तू सत्व, रज, तम यांच्या पलीकडे आहेस. तू काळ, देह आणि अवस्थांच्या पलीकडे आहेस. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिंस्तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रिद्धम् एतत्तव मनुस्वरूपं. गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपम् आदः सन्धानं संहिता सन्धिः. सैषा गणेश विद्या गणक ऋषिः निच्चिद्गायत्री छन्दः श्रीमहागणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. आम्ही एकदंत आणि वक्रतुंड गणपतीचे ध्यान करतो. तो आम्हाला योग्य मार्ग दाखवतो. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वर. भगवान गणपतीचे रूप, एक दात, 4 हात, मोठे पोट, लाल वस्त्र, तो भक्तांवर कृपा करणारा आहे. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेस्तु लंबोदराय एकदंताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. सर्व गणांचा स्वामी, विघ्नांचा नाश करणाऱ्या गणपतीला नमस्कार. एतदथर्शीर्षं योधीते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वतः सुखमेधते स पंचमहापापात् प्रमुच्यते सायमधिया नो दिवसकृतं पापं नाशयति.
प्रातरधियानो रात्रि कृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानः पापो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदमतर्वशीर्षमशिष्याय न देयं यो यदि मोहात् दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनाद्यं यं काममदीते तं तमनेन साधयेत्. जो याचा जप करतो विघ्न दूर होतात, पाप नष्ट होतात, सुख आणि यश मिळते. सकाळ संध्याकाळ जप केल्यास जीवन बदलते. अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्यामनश्नं जपति स विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यं. ब्रह्माद्याचरणं विद्यान्न बिभेति कदाचनेति. यो दूर्वाङ्कुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते ततेराद. मोदक हवन याने पूजा केल्यास धन, यश आणि इच्छित फळ मिळते. अष्टौ ब्राह्मणान् सम्यक् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते महाप्रत्यवायात् प्रमुच्यते स सर्वविद्भवति सा सर्वविद्भवति य एवं वेद इत्युपनिषत्. हा मंत्र फक्त शब्द नाही, ही एक शक्ती आहे. दररोज गणपती अथर्वशीर्ष म्हणा आणि तुमच्या जीवनात बदल अनुभवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.